शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत सर आहेत, ज्यांची माढा आणि सोलापूर जिल्ह्यात फार मोठी ताकद आहे। मला सांगा, निवडणूक प्रचार आता रंगाला यायला लागलेला आहे, काय परिस्थिती आहे? माढ्यातनं मोहिते पाटील लीड घेणार असं सांगताय? माढामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ऐकायला वेगळी मिळते आणि प्रत्यक्षात वेगळी आहे। मोहिते पाटील लीड घेत होते, हे जी तुमची जी आता तुम्ही मला विचारलं, ही भाषा पूर्वीची झाली। आता त्या पद्धतीचं मोहिते पाटलांचं वर्चस्व कुठंही राहिलेलं नाही, कारण त्यांची राजकीय कारकीर्द पाहता आणि आत्ताची कारकीर्द पाहता ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। आणि पहिली सगळी लोक ते पहिल्याच ह्याच्यावर जाते की मोहिते पाटलांचं जास्त वर्चस्व माढ्यामध्ये आहे, करमाळ्यामध्ये आहे, इकडं आहे, तिकडं आहे, असं चालतं आहे। पण 8-10 हजारापेक्षा जास्त मतदान किंवा कुठल्याही तालुक्यामध्ये त्यांचं नाही। त्यामुळं माढा तालुक्यातून आमचे खासदार निंबाळकर साहेब यांना निश्चितपणे लीड देणार, याच्यामध्ये कसलीही शंका नाही। आता याच्यामध्ये शिंदे गट आणि तुम्ही दोन प्रमुख गट आहेत माढ्यातले, दोघं एकमेकांच्या विरोधात असतात, पण आता लोकसभेला दोघंही एकत्रित समोर येत आहेत, तर एकत्रित लीड कितीपर्यंत जाईल असं? आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात आत्तापर्यंत लढलेलो आहोत आणि गेल्या वेळेस ते स्वतः शिंदे म्हणजे संजय शिंदे मामा इथून उमेदवार होते, तरी त्यांना जो लीड मिळाला निश्चित त्याच्यापेक्षा जास्त लीड यावेळेस आम्ही दोघे एकत्र असल्यामुळे मिळणारच आहे, कारण त्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो। आता आम्ही दोघं एकत्रच आहोत, त्यामुळे इतर बाकीची शक्ती या माढा तालुक्यात खूपशी आहे असं म्हणता येणार नाही। जास्तीत जास्त ताकदीनं आम्ही दोघं जास्तीत जास्त लीड आम्ही खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना देणार आहोत। साधारण अपेक्षा किती लीडचे? कारण बबनदादा जर 70,000 मतांनी निवडून येत होते विधानसभेला, आम्ही निश्चित 1 लाखाच्या पुढे निश्चित लीड देऊन टाकतो ना रणजितसिंह निंबाळकरांना। 1 लाखाच्या पुढे आम्ही दोघांचा मिळून 100% लीड जाणार माढ्यातनं। तर हे होते शिवाजीराव सावंत। माढ्यातून बबनदादा शिंदे आणि सावंत ही जर ताकद रणजित निंबाळकरांच्या मागे एकत्रित झाली तर आम्ही दोघं मिळून 1 लाखापेक्षा जास्त लीड नुसत्या माढ्यातनं मिळवून दाखवू असा त्यांनी दावा केला आहे। माढ्याहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।